सर्वदा सर्वकार्ये मातानमगंधा पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। आत्मदे अर्पण करून द्या भूमातेच्या। त्यानंतर हळदी भूमातेला अर्पण करा। भूमाताय हरिद्राणि कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि नानाद्रव्याणि समर्पयामि। पाददक्षिणानि समर्पयामि गंधा पुष्पाणि समर्पयामि। फूल अक्षता त्यानंतर एक कॉइन पण हे अर्पण करायचं आहे। भूमाताय नमः गंधा पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। आपण वृक्ष घ्यायचा आहे। त्या वृक्षाला लागवड करताना आपण काय प्रार्थना करायची भूमातेला? आपण असे वृक्ष हजारो वृक्ष माझ्याकडून लागू दे व तुझी कृपा आमच्यावरती राहू दे अशी त्याला प्रार्थना करा। प्रार्थनास्कारम समर्पयामि नमस्करोमि। अर्पण करून द्या। अर्पण करून द्या। कोणता वृक्ष घेणार ते वृक्ष घ्यायचा आणि लावायचा आहे। आपण हे झाड घ्यायचं प्लास्टिक काढायचं। लेपना चंद्रानि भास्करं धरित्रादि कुंकुम सौभाग्यद्रव्याणि नानाद्रव्याणि समर्पयामि। थोडंसं आपण अर्पण करा। मी झाड लावलंय, झाडाची निगा आपल्याकडून राखता आली पाहिजे। आपल्याकडून झालं पाहिजे चरणी। त्यानंतर या पृथ्वीच्या चरणी प्रार्थना करायची, हात जोडून नमस्कार करायचा आहे। प्रार्थनास्कारम समर्पयामि नमस्करोमि। समाचार मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांचं उपपीठ जे आहे मुंबई येथून आज वसुंधरा पायी दिंडी आज निघाले आहे आणि अखंड जनलोकांना एक संदेश देत चालले की झाडे लावा झाडे जगवा। मी पीठाचे प्रमुख जे आहेत राऊत साहेब, मी त्यांना विनंती करेन की आपण थोडक्यात माहिती सांगा, हा कार्यक्रम कशा पद्धतीने आणि किती दिवसामध्ये तुम्ही नाणीजला पोहोचणार आहात? आम्ही 17 दिवसामध्ये नाणीजला पोहोचणार आहे। हा कार्यक्रम आम्ही ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यासाठी राबवत आहे। गेली 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि ह्या कार्यक्रमाच्यातून आम्ही लोकांना संदेश देतो की झाडे लावा, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करा, प्राणवायू वाढला पाहिजे। त्यामुळे जे आता या आपल्या ह्यामध्ये जे पाऊस कधी पण पडतो कधी पण येतो, म्हणजे याचं संतुलन जे बिघडलेलं आहे ते संतुलन पूर्ण करण्यासाठी, लोकांना संदेश देण्यासाठी, हे ग्लोबल वॉर्मिंगवर मात करण्यासाठी ही आमची पायी दिंडी निघालेली आहे। आमचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आदेशाने आम्ही सर्व फॉलोअर या दृष्टिकोनातून एक काम करत असतात। आमचे अनेक उपक्रम आहेत की आमच्या गुरुच्या आदेशाने आम्ही हे सर्व करत असतात। सर काय सांगाल की असे किती अनुयायी आहेत जे आज नाणीजला तिथपर्यंत पोहोचणार आहेत 17 दिवसामध्ये? या 17 दिवसामध्ये जवळजवळ 1200 माणसं म्हणजे महाराष्ट्र यात्रेकरू जातील। 500 यात्रेकरू, 150 सेवेकरू, त्यांना सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून येणारे कार्यकर्ते, अशा प्रकारे जवळजवळ या मुंबई पीठातून जवळजवळ 5 ते 7 हजार लोक जातील। सर प्रत्येक जागेवर प्रत्येक पक्ष म्हणा किंवा संघटना म्हणा झाडे लावत असतात,
पण त्याचं संवर्धन केलं जात नाही, म्हणजे झाडं लावल्यानंतर त्याला पाणी घालत नाही. त्यामुळे अशा अनेक जागेवरचे उपक्रम आहेत की त्याची तुम्ही कशा पद्धतीने हे करणार आहात? आमचे जे फॉलोअर आहेत किंवा आमचे गुरुचे जे फॉलोअर आहेत त्या प्रत्येक झाडाची, त्यांनी लावलेल्या झाडाची ते निगा घेणार, त्यांचं संवर्धन करणार, त्यांना संपूर्ण ते होईपर्यंत म्हणजे मोठे होईपर्यंत आमचे फॉलोअर त्याचं काळजी घेणार. आणि हा एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या गुरुचा जो मानस आहे त्या मानसात प्रमाणे आमचे सर्व फॉलोअर आमच्या गुरुच्या आदेशाने करतील, एवढंच मी याच्या प्रसंगी सांगू शकतो. सर, एवढं मोठं जे नियोजन आहे हे कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट होतं आणि आपण कशा पद्धतीने तुमचे जे गुरुबंध आहेत त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? ही सगळी रामानंदाचार्यजी, नरेंद्राचार्यजी हे जीवनात नियोजनाला महत्त्व देतात. आपला हा जो कार्यक्रम आज ठरलेला नाही, हे मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 1.5 वर्षापूर्वी दिनदर्शिका कालदर्शन जे आहे आमच्या संप्रदायाचं ते छापलं जाते, त्याच्यानुसार ही दिंडी निघते. आता ही जशी मुंबईतनं दिंडी निघाली तशा महाराष्ट्रातल्या 7 विभागातनं या दिंड्या निघाल्या आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगाने ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी करता येईल यासाठी पर्यावरणपूरक अशा ह्या पायदिंड्या निघालेल्या आहेत. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही थांबणार तिकडे स्वयंसेवकांकडनं आधी नियोजन केलं जातं. त्या जागेच्या सगळ्या गोष्टींची पाण्यापासून सगळ्यापासून तुम्ही आता जर बघितलं की ही दिंडी एक अख्खा कार्यक्रम घेऊन फिरते. म्हणजे आमच्या स्वतःच्या स्वच्छता गृह स्वतःची आहेत, जेवणाची महाप्रसादाची सोय सगळी आमची आहे. त्यामुळे सगळं नियोजन हे साधारणतः 1.5 वर्षापूर्वी ठरलेलं असतं. सर, 7 दिंड्या ह्या आजच निघाल्या आहेत का? नाही, 7 दिंड्या प्रत्येक विभागात वेगवेगळ्या निघाल्यात. प्रत्येकाचं अंतर कमी जास्त आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी 4 दिंड्या निघालेल्या आहेत. ही 5वी आहे. उद्या 6वी पुण्याची दिंडी निघेल परवाच्या दिवशी आणि 10 तारखेला गोव्यावरनं दिंडी निघेल. सर, आज तुम्ही वृक्षारोपणाचा मान तुम्हाला या पीठाने दिला आहे, काय सांगाल? काय वाटलं तुम्हाला आज? प्रथमतः मी तर रामानंदाचार्य, नरेंद्राचार्य यांच्या, दक्षिण व्यासपीठ नानीज यांचा प्रथमतः आभारी आहे. कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिला. कारण या ठिकाणी हा मान सन्मान सर्वांनाच भेटत नसतो. कारण ज्याप्रमाणे झाडे लावा आणि झाडे जगवा सगळेजण कार्यक्रम घेत असतात, परंतु ते किती झाडे जगतात ती फक्त दिखावा असतो. परंतु यांच्या ज्या नानीज व्यासपीठाच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेतला जातो त्यांची निगा राखली जाते. कारण मी सुद्धा कोकणात राहणारा असल्यामुळे मला सुद्धा माहिती आहे, कारण मी सुद्धा मठामध्ये खूप वेळा गेलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी सेवा केली जाते ती मनापासून केली जाते. बाकी इतरांच्या माध्यमातून सेवा केली जाते फक्त दिखावा असतो. म्हणून आज जो आम्हाला या ठिकाणी बोलून सन्मान दिला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. सर, असं बोलण्याचा संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. आज म्हणजे दसरा झालेला आहे आणि दिवाळीची सुरुवात होणार आहे आणि संतांच्या म्हणजे विद्यापीठामध्ये सर्व अनुयायी जात आहेत. आज त्यांनी कुठची तमा परवा न करता, आज माहिती पावसाचा अडथळा होता तो कुठेतरी दूर झालाय, पण पुष्कळ असं ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे त्यामुळे ऊन वाढलेलं आहे. काय सर, एवढे अनुयायी चालणार आहेत की ईश्वराची कृपा म्हणावी की काय नियोजन असेल? आपल्या मनात भक्ती असली ना का किती वादळ वारे आले ना तरी त्याचा काही अडथळा येत नाही. हीच ईश्वराची इच्छा असते आणि त्याच्यामुळेच आपण त्या ठिकाणी पोहोचतो. नक्की. सर, पुढचं नियोजन काय? पुढे कुठचं स्टॉप आहे? याच्या पुढे आता संध्याकाळी सुवी पॅलेसला निवासाला पायदिंडी जाईल. त्याच्यानंतर क्रियांश बँक्वेट हॉल ठाण्याला, दुसरं आज जसं दुपारी आलो आपण इथे तर रुद्र शेल्टरला, तसं क्रियांश हॉल जे आहे ठाण्याला कासरवडीला तिकडे उद्या दुपारी पायदिंडी जाईल आणि रात्रीच्या मुक्कामाला विटावाला जाईल. म्हणजे ठाणे शहर सोडलं की त्यानंतर नवी मुंबई आणि नवी मुंबई नंतर मुंबई गोवा हायवेने नाणीजपर्यंत ही पायदिंडी 21 ऑक्टोबरला जेव्हा रामानंदाचार्यजींचा जन्मोत्सव सोहळा आहे त्यानिमित्त आम्ही सगळे पर्यावरणाचा संदेश देत म्हणजे केवळ दिंडीतच नाही तर आम्ही सगळ्यांनी कमीत कमी 21 ते 25 झाडं लावण्याचा संकल्प केलाय. आणि साधारणतः आता या आमच्या पीठांतर्गत 10 ते 11 हजार झाडं लावून झालेली आहेत आणि आम्ही अनेक झाडं मागवलेली आहेत. म्हणजे असं जसं साहेबांनी सांगितलं की बऱ्याचदा हे फक्त फोटोपुरतं केलं जातं, पण तुम्ही बघितलं तर आमच्याकडे प्रत्येक लावणाऱ्या माणसाचा फोटो, त्याचं जिओ टॅगिंग, त्याने कुठल्या लोकेशनला लावलं आणि ते झाड त्यांनी जगवलंय का, या सगळ्यांचा फॉलो पण आहे. त्याच्यामुळे हे केवळ दिखाव्यापुरतं नसून आम्हाला खरंच पर्यावरणाची जी चिंता आहे किंवा रामानंदाचार्यजींची जी शिकवण आहे की पर्यावरणासाठी आपण भरीव कार्य केलं पाहिजे, त्या अंतर्गत या गोष्टी होत्या. नक्कीच आपण आज पाहिलेलं आहे की जगाला संदेश द्यावा, ना भूतो ना भविष्य अशी पायी वसुंधरा दिंडी ही प्रत्येक पीठातून उपपीठातून निघाली आहे आणि ती नाणीजपर्यंत पोहोचणार आहेत. अनेक लाखो झाडं लावत लावत ही नाणीजपर्यंत पोहोचणार आहे. आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसा दिवशी उत्साहामध्ये आनंदामध्ये हे अनुयायी तिथे पोहोचतील आणि त्यांनी जो झाडं लावलेले आहेत तो संदेश जगाला हेवा वाटेल असा नक्कीच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.